Hello everyone. In this session, we are going to discuss how to prepare the truth table of given symbolic statement. या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की जर तुम्हाला एखादं सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलं असेल तर आपण त्याचं ट्रूथ टेबल कसं तयार करायचं आहे. ओके, सो सी दिस एक्झाम्पल, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आपल्याला ह्याचं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ओके, सो first of all, let's read this statement. Here there are two statements P and Q. Okay, we have to find a truth table of it. Okay, so for that we prepare table like this. See, first column is P, second is Q. First column is P, second is Q. Okay, now in rest of the columns you find whatever you want. Okay, whatever calculation you have to done. Okay, so first column is P, second is Q. See, P has four possibilities: T, T, F, F. Q, T, F, T, F. बघा, पीला आपण चार व्हॅल्यू दिलेले आहेत, टी, टी, एफ, एफ, क्यू, टी, एफ, टी, एफ. त्यामुळे काय झालं, सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर झाल्या. बघा, टी, 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 एफ, एफ, टी, एफ, एफ. म्हणजे दोन असतील तर लिहिताना असं लिहायचं टी, टी, एफ, एफ, टी, एफ, टी, एफ. ओके, नाव second, in third column we'll write negation of P. Okay, first we have to find negation of P, then negation of P and Q. Okay, in next column we'll find negation of P, then negation of P and Q. Okay, for negation of P means P च्या अपोजिट व्हॅल्यू करायची आहे. सी, इथे आपल्याला निगेशन ऑफ P पाहिजे, इथे निगेशन ऑफ P लागणार आहे. बरोबर, म्हणजे हा जो P आहे, हा P कॉलम आहे, ह्याच्या सगळ्यांचे निगेशन काय करतं, टीचं एफ, एफचं टी. बरोबर, म्हणजे ह्या टीचा इथे काय होणार, एफ, ह्या टीचा एफ, ह्या एफचा टी, या एफचा टी. बरोबर, बघूया. बघा, टीचा एफ झाला, टीचा एफ झाला, टीचा एफ, एफचा टी, एफचा टी. म्हणजे काय झालं, निगेशन झालं, पीचं निगेशन काढून झालं. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू, म्हणजे निगेशन ऑफ पी, हा बघा हा कॉलम, आणि क्यू हा कॉलम. बरोबर, यांचं काय करायचं आहे, अँड घ्यायचं आहे. अँडचा रूल काय, आता ते आपल्याला आठवलं पाहिजे. अँडमध्ये काय असतं, अँडमध्ये टी, टी, टी असतं. दोन्हीही अँडमध्ये दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फाल्स. मग आता आपल्याला दोन बघायचे आहेत, निगेशन ऑफ पी आणि क्यू, हे दोन कॉलम बघायचे आहेत. मग जिथे टी, टी असेल तिथं आधी टी लिहून घ्यायचं, आणि उरलेले सगळे काय असतात, फॉल्स. मग टी, टी, टी असं कुठे आहे काय, बघा, टी, 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 हे बघा इथे आहे टी, टी. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, टी, आणि बाकी सगळे येणार फॉल्स. बरोबर, एफ, एफ, टी, एफ, अशा पद्धतीनं त्याचा आन्सर येणार. काय काय बघितलं मी, निगेशन ऑफ पीचा कॉलम बघितला, हा निगेशन ऑफ पी, आणि हा क्यू, हे कॉलम इथं आहेत, त्यांचं अँड घ्यायचं आहे. मग अँडचा रूल काय सांगतो, टी, टी, टी. मग ते कुठे आहेत ते बघायचे आधी, टी, टी, तो टी लिहून घ्यायचा आधी, आणि उरलेले सगळे काय असतात, फॉल्स. बरोबर, आता बघूया, आन्सर चेक करून बघूया. हे बघा, टी, टी, जिथे दोन्ही ट्रू आहेत तेवढा ट्रू आला आहे बघा, बाकीचे सगळे फॉल्स. का असं झालं, कारण तो अँड आहे. बरोबर ना, अँडमध्ये काय असतं, सगळे ट्रू दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर ऑलवेज फॉल्स. बरोबर झालं, हे ह्याला म्हणायचं ट्रूथ टेबल. दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ गिवन स्टेटमेंट. नाव सी अनदर एक्झाम्पल, P, then P or Q. Okay, so here there are two statements P and Q. So first two columns of the truth table are P and Q. Take all possible values of P and Q. Okay, see, first column is P, second is Q. P contains T, T, F, F. Q contains T, F, T, F.
Okay, so all the possibilities are given here. Okay, now second column. First we have to take P or Q. See this, P or Q, and then P, then P or Q. Okay, see, P or Q, then P, then P or Q. Okay, P, then P or Q. Okay, see, now P or Q, P or Q, value, rule of OR. रूल ऑफ ऑर. ऑरचा रूल काय असतो? ऑरमध्ये एक जरी ट्रू असला तरी ट्रू, बरोबर. ऑरमध्ये काय असतं? एक जरी ट्रू असला तरी ट्रू. मग आता बघून घ्यायचं कोणाचा ऑर घ्यायचा आहे, पी आणि क्यू. टेक द ऑर ऑफ पी अँड क्यू. एक जरी ट्रू असला तरी ट्रू, म्हणजे काय येणार बघा, अशा पद्धतीने येणार. हे बघा, एक जरी ट्रू असला तरी काय असणार? ट्रू. हे बघा, ह्याची व्हॅल्यू काय येणार? ट्रू. याची व्हॅल्यू ट्रू. एक ट्रू आहे ना, ह्याची ट्रू. ह्याच्यात कोणीच ट्रू नाही म्हणून त्याची व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. बरोबर. बघा, दोन्ही ट्रू आहे तेव्हा ट्रू, एक ट्रू आहे, एक ट्रू आहे, इथं कोणीच ट्रू नाही म्हणून ऑरची व्हॅल्यू काय आली? फॉल्स. बरोबर. चला नेक्स्ट, आता शेवटचा कॉलम बघा, पी देन पी ऑर क्यू. आता पी देन म्हणजे हा इथे आहे बघा, पी देन पी ऑर क्यू, आणि हा पी इथे आहे. या दोघांचा देन घ्यायचा आहे, इफ देन. ओके, पी देन पी ऑर क्यू. देनचा रूल काय असतो? देन म्हणजे टी एफ एफ, बाकी सगळे ट्रू. मग आधी आपण टी एफ एफ लिहून घ्यायचा, बाकीचे सगळे ट्रू असतात. आता ह्याचा सिक्वेन्स चुकवायचा नाही, आधी पी आणि देन पी ऑर क्यू. टी एफ कुठं आहे बघा, टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही, म्हणजे टी एफ एफ कुठंच नाही आहे, म्हणजे हे सगळे काय आहेत? ट्रू आहेत. टी एफ असतं तर फॉल्स आलं असतं, टी एफ एफ असं कुठंच नाही आहे. बरोबर, म्हणजे सगळे काय आहेत? हे ट्रूच असायला पाहिजेत. हे बघा, सगळे काय आले? ट्रू. बरोबर. अशा पद्धतीनं आपण काय तयार करायचं? ट्रूथ टेबल. ओके, नाव सी अनदर एक्झाम्पल. निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. ओके, म्हणजे दोनच कॉलम आहेत, पी आणि क्यू. आधी निगेशन ऑफ पी घ्यायचं आणि देन बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफ घ्यायचं. ओके, सो दिस इज टेबल, ट्रूथ टेबल. फर्स्ट कॉलम इज पी, सेकंड इज क्यू. Values of P, T, T, F, F, and then Q, T, F, T, F. Okay, so first take negation of P. First column is negation of P. After negation of P, we will find negation of P if and only if Q. Okay, so negation of P. What negation P does? Negation P means negation P काय करणार? T चा F, F चा T अपोजिट करणार. निगेशन म्हणजे इथे आहे बघा P, त्याचं निगेशन काय येणार बघा? टीचा होणार एफ, टीचा एफ, एफचा टी, एफचा टी. बरोबर. बरोबर उलटे झालेत बघा, ह्याच्या बरोबर उलटे इथे आहेत. बरोबर, कारण निगेशन आहे म्हणजे उलट होणार ना, ते निगेशन झालं. आता निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू, म्हणजे आता इफ अँड ओनली इफचा रूल आठवायला पाहिजे. बाय कंडिशनल इफ अँड ओनली इफचा रूल काय आहे? दोन्ही सेम असतील तेव्हा ट्रू, म्हणजे टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तरी टी, आणि दोन्ही सेम नसतील तर फाल्स. बरोबर. मग दोन्ही सेम असतील तर ट्रू. आता बघून घ्या कुणाकुणाचं निगेशन ऑफ पी हा आणि क्यू यांचं बघायचं आहे. आता दोन्ही सेम असतील तर ट्रू. बरोबर. हे बघा, इथे दोघे सेम आहेत म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे? ट्रू. इथं पण दोघं सेम आहेत बघा, म्हणजे याचा आन्सर येणार ट्रू. आणि उरलेल्यांचं काय असणार मग? फाल्स. उरलेल्यांचं असणार फाल्स. बरोबर, म्हणजे एफ टी टी एफ असं आन्सर येणार याचं. इफ अँड ओनली इफ आहे, दोन्ही सेम असतील तर ट्रू. बघूया, दोन्ही सेम आहेत. इथे बघा, दोन्ही सेम आहेत म्हणून ते ट्रू आलंय, दोन्ही सेम आहेत म्हणून ट्रू आलंय, नाहीतर काय आहे ते? फॉल्स. बरोबर. अशा पद्धतीनं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ओके, नाव स्टेटमेंट पॅटर्न्स. आता हे जी आन्सर येतात, आपण जेव्हा ट्रूथ टेबल तयार करतो त्यावेळी शेवटी जी आन्सर येतात त्यालासुद्धा काहीतरी पॅटर्न असतात. आले लक्षात? पी क्यू आर अशी तीन ह्याचं पण आपल्याला आहे. तीन स्टेटमेंट एकत्र असू शकतात.
मग 3 असतील तर 8 कॉम्बिनेशन येणार आहेत, लक्षात घ्या. कारण TF 2 व्हॅल्यू आहेत, बरोबर ना. सो प्रोबॅबिलिटी इज 2⁻3. 2⁻3 इज 8. सो देअर आर 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स. ओके, 2 असतात तेव्हा 4 असतं, म्हणजे 2 आउटकम आणि दोघांचं आहे ना, म्हणजे 2⁻2 म्हणजे 4 झाले, म्हणून तिथं 4 आउटकम असतात. आता इथे किती असणार? 8 असणार. कधी? जेव्हा PQR अशी 3 स्टेटमेंट येतील तेव्हा. ठीक आहे. तर आता बघूया स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आधी स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे जो तुम्ही ट्रूथ टेबल काढता त्याचा जो शेवटचा कॉलम येतो नाही का, त्याच्यामध्ये जो काय सिक्वेन्स दिसतोय त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं? पॅटर्न. आता त्याच्यात कसा सिक्वेन्स असला की कुठला पॅटर्न असतो चेक करूया. स्टेटमेंट पॅटर्न. लेट PQR बी सिम्पल स्टेटमेंट्स. A compound statement obtained from these simple statements and by using one or more connectives and or negation then if and only if is called statement pattern. Okay. Following points must be noted while preparing the truth table of the statement pattern. Parentheses must be introduced whenever necessary. For example, negation of P and Q and negation of P and Q are not the same. ओके, ज्यावेळी तुम्ही ट्रूथ टेबल तयार करताय त्यावेळी पहिली गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे की पॅरांथेसिस म्हणजे ब्रॅकेट जे असतात की नाही ते अगोदर कन्सिडर झाले पाहिजेत. ते कारण ब्रॅकेटला महत्त्व आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलं बघा, निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये P अँड Q आणि निगेशन ऑफ P अँड Q ही 2 स्टेटमेंट वेगवेगळी आहेत. ते या दोघांचाही अर्थ वेगवेगळा होतो लक्षात. त्यामुळे पॅरांथेसिस महत्त्वाचे आहेत, ब्रॅकेट आधी कन्सिडर करणं गरजेचं आहे. If a statement pattern consists of n statements and m connectives, then truth table consists of 2n rows and m plus n columns. आता हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही किती कॉलम येणार, आणि आपण ज्यावेळी ते स्टेटमेंट बघतो त्याच्यावरून ते ठरवायचे आपले किती कॉलम आपल्याला लागणार आहेत ते. ओके, सो आपण त्याच्यात नको जाऊया. नेक्स्ट, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Two logical statements are said to be equivalent if and only if the truth value in their respective columns in the joint truth table are identical. If S1 and S2 are logical equivalent statements, we write S1 equivalent to S2. आता इक्विव्हॅलंट कसं लिहायचं बघा. इक्विव्हॅलन्स म्हणजे 3 आडव्या लाईन करायच्या. इक्वल वेगळं आणि इक्विव्हॅलंट वेगळं. तुम्ही काय करायचं आहे, ज्या तुम्हाला जी स्टेटमेंट इक्विव्हॅलंट दाखवायची आहेत त्या दोघांचंही ट्रूथ टेबल तयार करा. त्यांचा जर पॅटर्न, शेवटचा पॅटर्न जर सेम आला, त्यांचे जर स्टेटमेंट पॅटर्न सेम असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलमध्ये जास्त लक्षात येईल. हे बघा, प्रूव्ह करायला सांगितलं आहे. टू प्रूव्ह P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये P देन निगेशन ऑफ Q. ओके, इक्विव्हॅलंट दाखवायचं आहे बघा. हे बघा, इथे इक्विव्हॅलंटचं साईन आहे मध्ये, बरोबर. इक्विव्हॅलन्सचं साईन आहे बघा, म्हणजे ते दोन्ही ही स्टेटमेंट आपल्याला काय करायचे आहेत? इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत. मग काय करायचं, जसं तुम्ही इक्वेशन प्रूव्ह करता, राईट साईड काढायची, मग लेफ्ट साईड काढायची, आणि दोघांच्या व्हॅल्यू जर सेम आल्या तर ते इक्वेशन बरोबर आहे. तसंच करायचं आहे. लेफ्ट साईड कॅल्क्युलेट करा, लेफ्ट साईडचं ट्रूथ टेबल काढा, राईट साईडचं ट्रूथ टेबल काढा. दोन्ही जर सेम आले तर तो स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहे, नाही का. ती दोन्ही स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत. ओके, सो फर्स्ट यू हॅव टू फाइंड ट्रूथ टेबल. ओके, आता किती स्टेटमेंट आहेत बघा. P आणि Q 2च स्टेटमेंट आहेत, बरोबर. आधी 2 स्टेटमेंट लिहून घ्या. PQ, आता 2 असतात तेव्हा 4 पॉसिबिलिटीज असतात. मग Pमध्ये काय घ्यायचं? TTFF, TTFF, आणि Qमध्ये घ्यायचं TFTF, बरोबर. आता काय काय कॉलम करायला पाहिजेत बघा. P आणि Q लागणार आहेत. हा बघा, इथे निगेशन ऑफ Q पण लागणार आहे. मग निगेशन ऑफ Q काढून घेतला आहे बघा. हा P अँड Q काढून घेतला आहे, बरोबर. नंतर P देन निगेशन ऑफ Q काढावं लागेल. हे बघा, इथे P देन निगेशन ऑफ Q ते काढावं लागेल, बरोबर. आणि नंतर निगेशन ऑफ P देन निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये P देन निगेशन ऑफ Q, असे सगळे कॉलम करायचे. आता बघा, राईट साईडला कोण आहे? P अँड Q आहे. हा बघा, इथं P अँड Qचा कॉलम आहे. हा कॉलम
आणि शेवटचा कॉलम कुठला आहे बघा, हा निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. हा बघा, निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू, हा कॉलम आणि हा कॉलम हे दोघं जर सेम आले तर समजायचं की हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, इक्विव्हॅलंट आहेत दोन्ही साईड. ओके. नाव पी अँड क्यू. आता अँडचा रूल काय आहे, अँड म्हणजे दोन्ही ट्रू असतील तेव्हा ट्रू. आता हे तुम्ही पाठ करा. अँडमध्ये काय असतं, दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू. आता असं कुठे आहे बघा, पहिल्याच याला आहे बघा, दोन्ही ट्रू आहेत म्हणजे ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स असणार. हे बघा, दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. हा एक हे झाला. दुसरा कॉलम काय बघा, निगेशन ऑफ क्यू, म्हणजे क्यूचं निगेशन करायचं आहे, म्हणजे क्यूचा उलटा करायचा, बरोबर का. हा क्यू आहे बघा, ह्याचा उलट लिहा बरोबर. टी एफ आहे, म्हणजे काय यायला पाहिजे, एफ टी. बघा येतं आहे की नाही, बघा एफ टी आहे का. नंतर पुढचा कॉलम बघायचा. आता पुढचा कॉलम काय आहे बघा, पी देन निगेशन ऑफ क्यू. हा बघा, पी कुठे आहे आता ते आधी बघून घ्यावं लागेल. हा पी इथं आहे बघा, निगेशन ऑफ क्यू हा इथे निगेशन ऑफ क्यू आहे, बरोबर. आता देन करायचं आहे त्यांचं. देनचा रूल काय आहे, टी एफ, हा देनचा रूल आहे. टी एफ असेल, क्रमानंच पाहिजे देनमध्ये, टी एफ असतं. मग आता कुठं आहे बघा ते, हे बघा इथं आहे का बघा, टी एफ, हा बघा इथं आहे ना, टी एफ. कुठलं बघायचं आहे, पी आणि निगेशन ऑफ क्यू तेवढेच बघायचे आहेत आपल्याला. हा बघा, हा इथे आहे टी, निगेशन ऑफ क्यू ना. हा बघा इथे टी आहे आणि इथे एफ आहे बघा, म्हणजे हा कॉलम बघतोय आपण आणि हा बघतोय, बरोबर ना. पी देन निगेशन ऑफ क्यू, टी एफ होणार, इथं नाही होणार, इथे नाही होणार, इथे पण नाही होणार. म्हणजे पहिल्याला फक्त काय होणार, टी एफ होणार, बाकीचे सगळे काय आहेत, ट्रू आहेत. हे बघा, पहिला फक्त टी एफ झाला, कुठल्या ह्याच्यात बघतोय आपण, पी देन निगेशन ऑफ क्यू ह्याच्यात बघतोय बघा. पी देन निगेशन ऑफ क्यू, टी एफ तेवढा एफ झाला, बाकी कुठेच टी एफ नाही आहे, बरोबर काय. त्यामुळे ते सगळे ट्रू झाले. आता नेक्स्ट, आता काय करायचं आहे बघा, निगेशन ऑफ पी देन हा पी देन निगेशन ऑफ क्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे इथं, पी देन निगेशन ऑफ क्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्याचं निगेशन काढायचं इथे, म्हणजे ह्याचा उलटा करायचा. मग एफचा उलटा टी, टीचा उलटा एफ, टीचा उलटा एफ, टीचा उलटा एफ, बरोबर ह्याचं निगेशन इकडे घेतलं आहे, बरोबर आहे. झालं. अशा पद्धतीनं हे टेबल काय झालं, आता कंप्लीट झालं. आपण फक्त रूल्स वापरले. आता तुम्हाला कोण इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत बघा, पी देन क्यू म्हणजे हा कॉलम, हा बघा हा कॉलम आणि हा शेवटचा कॉलम, हा निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. हा आता हा कॉलम आणि हा कॉलम सेम आहे का बघा, बरोबर आहे. हे बघा टी एफ इथे पण आहे ना, टी एफ आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, आणि हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत. देअरफॉर पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. अशा पद्धतीनं आपल्याला ते, म्हणजे ह्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की तुमची जी ट्रूथ टेबल आहे ती पाठ पाहिजेत, बाकी काय नाही याच्यामध्ये. चला पुढे. आता हा एक आहे बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. बरोबर उलटं झालं आहे बघा आतल्यांचं. ब्रॅकेटचं निगेशन घेतलं आहे, मग काय झालं आहे, पहिल्याचं निगेशन ऑरचा अँड झाला, क्यूचं निगेशन. आता हे बरोबर आहे का प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. काय काय बघा, आता हे ट्रूथ टेबल काढावं लागेल याचं. मग काय काय करायचं, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत बघा, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत, ती लिहून घेतली आधी आणि कॉलम करून घ्यायचे. आता काय काय कॉलम लागतील, आधी कॉलम करून घेऊया. निगेशन ऑफ पी लागणार आहे, निगेशन ऑफ क्यू लागणार आहे, बरोबर. नंतर आधी इकडची लेफ्ट साईड काढून घेऊया. आधी पी ऑर क्यू लागणार आहे, पी ऑर क्यू काढला आहे बघा, पी ऑर क्यू लागणार आहे म्हणून तो काढला. पुन्हा पी ऑर क्यूचं इथे बघा, पी ऑर क्यूचं निगेशन लागणार आहे. मग काय करायला पाहिजे, इकडं तो कॉलम करायला पाहिजे. इथे पी ऑर क्यू काढून झालं आहे, त्याचं निगेशन इकडं घेतलं, बरोबर. आता इकडं काय बघा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, ते इकडं घ्यायचं, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. चला आता कॅल्क्युलेशनला सुरुवात करा. निगेशन ऑफ पी म्हणजे पीचं उलटं, याचा उलटा करायला पाहिजे. काय आहे, टी एफ, काय होणार त्याचा उलटा, एफ टी टी, बरोबर. इथं कोण आहे बघा, टी एफ, त्याचं निगेशन काय होणार, एफ टी एफ टी, बरोबर.
P or Q. Now P or Q, remember rule of R. Rule of R is एक जरी ट्रू असला तरी ट्रू, नाही का. ऑरचा रूल काय असतो, एक जरी ट्रू असला तरी ट्रू. मग ऑर कुणाचं, पी आणि क्यूचं ऑर. पी आणि क्यू, हे बघा पी आणि क्यू इथे आहेत. एक जरी ट्रू असला तरी ट्रू, म्हणजे एक जरी ट्रू असला तरी ट्रू असं बघायचं. मग आता काय झालं बघा, हा बघा आलं त्याचा आन्सर बघा. हां हे बघा दोन्ही ट्रू आहेत म्हणजे ट्रू, एक ट्रू आहे ट्रू, एक ट्रू आहे ट्रू, इथं कोणीच ट्रू नाही म्हणजे फाल्स. म्हणजे एक जरी ट्रू असला तरी ट्रू, असा ऑरचा रूल आहे, बरोबर. आता पुढच्या कॉलममध्ये काय बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. पी ऑर क्यू हा कॉलम आहे बघा, ह्याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचं उलटं करायचं. टी 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 एफ आहे ना, म्हणजे काय होणार एफ 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 टी. हॅलो एफ 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 टी. आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, कुठं आहे निगेशन ऑफ पी, हा बघा निगेशन ऑफ पी इथं आहे, निगेशन ऑफ क्यू इथं आहे. त्यांचं काय घ्यायचं आहे अँड. अँडचा रूल काय, दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू, बरोबर. म्हणजे काय होणार बघा, दोन्ही ट्रू आहेत का, नाही म्हणजे फाल्स. आधी काय करून घ्यायचं, हे बघा इथे शेवटचा आधी लिहितो हा, दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू ते आधी लिहून घ्यायचं, बाकीचे सगळे फाल्स. अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर फाल्स, आधी ते लिहून घ्यायचे. दोन्ही ट्रू कुठं आहेत ते बघायचे, टी लिहून घ्यायचे, बाकीचे सगळे फाल्स. देअरफोर आता तो आपल्याला इक्विव्हॅलंट आहे का बघायचं आहे ना. मग आता कुठला कॉलम बघायला पाहिजे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. हा बघा इथं आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू, हा. आणि राईट साईडचा कॉलम निगेशन ऑफ, बघा सेम आहेत की नाही, एफ 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 टी एफ 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 टी आहेत का, दोन्ही कॉलम हे सेम आहेत. याचा अर्थ ही दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. ओके, म्हणून ते आपण इथे लिहिलं आहे बघा. चला अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, इक्विव्हॅलंट दाखवू शकतो किंवा त्याची ट्रूथ टेबल फाइंड करू शकतो. तर हे एक आहे बघा, बरोबर. आता हे तुम्ही करायला हरकत नाही, दोन स्टेटमेंट घ्यायची पी आणि क्यू, बरोबर. आणि प्रत्येक आता काय काय लागणार आहे, पी क्यू लागेल, बरोबर. इथे निगेशन ऑफ पी लागणार आहे, निगेशन ऑफ क्यू लागेल, ते आधी कॉलम करून घ्यायचे, बरोबर. नंतर राईट साईड आधी, लेफ्ट साईड आधी काढून घ्या, पी ऑर क्यू घ्यायचा आधी. पी ऑर क्यू हा बघा इथे आहे ना, पी ऑर क्यू तो आधी घेतला, मग त्याचं निगेशन हवं आहे, निगेशन घेतलं, आणि मग हा जो आहे तो या साईडला घ्या. चला आता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायच्या. आता हे तुम्ही करायला हरकत नाही, आन्सर दिलेला आहे, तुम्ही बघा आणि स्वतः करा. आता ते दोन्ही कॉलम शेवटचे दोन आयडेंटिकल आले बघा, म्हणून ते स्टेटमेंट काय आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. इक्विव्हॅलंट प्रूव्ह करायचं झालं बघा हा. आता म्हणजे दोन्ही साईड फाइंड करायचे आणि इक्विव्हॅलंट दाखवायचं, बरोबर. आता हे बघा, हे एक स्टेटमेंट आहे बघा, पी देन क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता बघा पी क्यू दोन हे लिहून घेतले आधी. आता काय काय लागतील ते आधी कॉलम करून घेऊया. निगेशन ऑफ पी, हा बघा इथे लागणार आहे ना निगेशन ऑफ पी, म्हणून तो कॉलम करून घेतला. नंतर पी देन क्यू, लेफ्ट साईडचा कॉलम केला पी देन क्यू, आणि नंतर इकडं कुठला कॉलम करायला पाहिजे शेवटी, निगेशन ऑफ पी, हा निगेशन ऑफ पी ऑर क्यू, बरोबर. निगेशन ऑफ पी म्हणजे पीचं उलटं करायचं, पीचं टी टी एफ एफ आहे पी, बरोबर. पी काय बघा टी टी एफ एफ म्हणजे काय होणार, एफ एफ टी टी उलटा होणार. नंतर पी देन क्यू, पी देन क्यू, पी देन क्यूचा देनचा रूल काय, टी एफ एफ. आता कुठं आहे बघा टी एफ, हा बघा इथे टी एफ एफ, बाकीचे सगळे ट्रू. हे बघा टी एफ एफ येणार फक्त, टी एफ जो आहे तो एफ, बाकीचे सगळे ट्रू, बरोबर. आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू, ऑरचा रूल काय, एक जरी ट्रू असला तरी ट्रू. निगेशन ऑफ पी कुठं आहे, हा बघा इथे आहे, आणि क्यू आता ते उलट घेतले तरी चालतात. निगेशन ऑफ पी ऑर क्यू, एक जरी ट्रू असला तरी ट्रू. तर बघा हा बघा निगेशन ऑफ पी ऑर क्यू, एक ट्रू आहे म्हणून ट्रू, दोन्ही फाल्स आहेत म्हणजे एक जरी ट्रू असला तरी, एक ट्रू असला तरी ट्रू, बाकीचे सगळे फाल्स. म्हणजे एक ट्रू आहे तिथे सगळीकडे ट्रू लिहिले, हा इथे ट्रू आहे म्हणजे ट्रू, इथे पण एक ट्रू आहे बघा, इथे पण एक ट्रू आहे म्हणून ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स झाले. आता बघा ही दोन्ही स्टेटमेंट, हे बघा ही लेफ्ट साईड आहे आणि ही राईट साईड आहे, सेम आहेत का बघा, टी एफ टी 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 एफ टी टी आयडेंटिकल आहेत, म्हणून ती स्टेटमेंट काय आहे, इक्विव्हॅलंट आहेत. झालं. अशा पद्धतीनं करता येईल. आता तुम्ही फक्त आता स्टेटमेंट कॉम्प्लिकेटेड होत जातील, बाकी काय फरक नाही त्याच्यात. हे बघा आता हे एक आहे बघा, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. काय काय लागतं आहे बघा, पी क्यू लिहून घेतले आधी, ते सेमच टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता काय लागेल बघा, निगेशन कुणाचंच काढायचं नाही, मग आधी लेफ्ट साईड घेऊया,
नाही, पी देन क्यू घेतला आहे बघा, आधी हा काढून घेतला आहे, पी देन क्यू, नंतर क्यू देन पी घ्यायला हरकत नाही, क्यू देन पी, नंतर पी इफ अँड ओनली इफ क्यू, ही लेफ्ट साईडचा हा कॉलम घेतला आहे आणि हा आता इकडं घेऊया. चल आता पी देन क्यू आधी कॅल्क्युलेट करायचं आहे. पी देन क्यू, देनचा रूल काय, देन म्हणजे टी एफ एफ, हा बघा इथे टी एफ या दोघांचा घ्यायचा आहे ना देन, पी क्यूचा. सो टी एफ एफ बाकी सगळे ट्रू, टी एफ एफ बाकी सगळे ट्रू. आता क्यू देन पी म्हणजे उलटं, क्यू देन पी म्हणजे इकडून इकडं जायचं आहे, म्हणजे असं बघावं लागेल, टी एफ हा बघा इथे आहे, टी एफ एफ होणार, बाकी सगळे ट्रू. हा बघा हा तेवढा टी एफ एफ झाला बघा, टी एफ एफ आधी क्यू ना, सो टी एफ एफ बाकी सगळे ट्रू. आता नेक्स्ट कॉलम काय बघा, इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे काय करायचं, इफ अँड ओनली इफ म्हणजे दोन्ही सेम असतील तर ट्रू ना. हे बघा दोन्ही सेम आहेत, पी आणि क्यू बघायचे आहेत ना, पी इफ अँड ओनली इफ क्यू आहे म्हणजे पी आणि क्यू बघायचे आहेत, दोन्ही सेम असतील तर ट्रू. इथं बघा दोन्ही सेम आहेत म्हणून ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. बरोबर. आता पी देन क्यू त्याचा कॉलम कुठे, हा बघा इथे आहे, पी देन क्यूचा कॉलम, आणि क्यू देन पी याचा कॉलम हा बघा इथे आहे. बरोबर. आता ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. अँड काय सांगतो, अँड म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. या दोघांमध्ये बघा, हे बघा दोन्ही ट्रू आहेत म्हणजे ट्रू, आणि शेवटचा एक दोन्ही ट्रू आहेत म्हणजे ट्रू. हे बघा पहिला आणि शेवटचा दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. आता ती कुठली इक्विवॅलंट दाखवायचे आहेत बघा, इक्विवॅलंट कोण दाखवायचे आहेत, हा आणि हा. हे बघा इथं कॉलम आहेत, हे दोन्ही सेम आहेत का बघा, टी एफ एफ टी, टी एफ एफ टू आयडेंटिकल आहेत बघा. सो these two columns are identical, therefore statements are equivalent. असं म्हणायचं इक्विवॅलंट स्टेटमेंट्स. ओके. तर हे सगळं कशासाठी कुठल्या बाबतीत होतं, स्टेटमेंट इक्विव्हॅलंट दाखवायचे असतील तर.